नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आलो होतो घरकुल योजने नाही का, घरकुलचे PMRDमध्ये. तिथे थांबलो होतो, एक कस्टमरला घेऊन आलो होतो. तुम्हाला दाखवतो इथलं, म्हणजे तुम्हाला असं बघून वाटणारच नाही की नाही का, असं पंतप्रधान आवास योजनेमध्ये असे म्हणजे घरं भेटलेले वगैरे नाही का, घरकुलला कसे एकदम फॅसिलिटी बघा. तुम्हाला रस्ते बिस्ते तुम्हाला दाखवतो, असं वाटणारच नाही की अशी कुठली सोसायटी. बघा रस्ते बघा कसे आहेत, पूर्ण व्यवस्थित प्रॉपरली बनवलेले, म्हणजे असे कुठे खड्डे नाही, काय नाही. रस्त्याच्या बाजूला पद्धतशीर झाडे वगैरे, लाईटीचे पोल प्रत्येक ठिकाणी लावलेले ते व्यवस्थित. तर क्लब हाऊस आहे, ते लाईट पेटले ते क्लब हाऊस आहे. सोसायटी प्रॉपर आहे, खाली नाही का सोसायटीच्या म्हणजे दुकानं वगैरे व्यवस्थित बनवलेले. झाडं बघा ना, प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित झाडं बिडं लावलेले आहेत. म्हणजे असं बोलू शकत नाही की असे घरकुलमध्ये नाही का, असे सोसायटी घरकुलची असं वाटतं की कुठेतरी मोठी सोसायटीमध्ये आलेलो आपण. काही लोकांचं नाही का हे असतं की घरकुलला घरं दिलेले असतात, म्हणजे कमी प्राईजमध्ये ते लोक कसे राहतात काय नाही उलट चांगले एकदम, म्हणजे एवढं कमी रेटमध्ये भेटून पण म्हणजे व्यवस्थित माणसं म्हणजे राहतात, पद्धतशीर वापर पण चालू आहे त्यांचा. असं नाही की कुठं पण कोणी हे करतं आहे. बघा ना, रस्ते बिस्ते एकदम मस्तपैकी बनलेले. असं जिथे जिथे 30-30 लाखाचे फ्लॅट भेटतात त्या ठिकाणी पण असे एवढी सुविधा नसतील व्यवस्थित. तसं सुविधा आहेत. अजून तर काम चालूच आहे मागं नाही काय, गार्डन बिल्डनचं वगैरे चांगलं आहे नाही काय, मस्त आहे. मी असं का बोललो माहिती आहे का, कारण की आता मी पण ज्या सोसायटीमध्ये राहतो, आता मी दिलेत 22-24 लाख रुपयामध्ये घेतलेलं आहे. अशी सुविधा पण नाही तिथे. यांना आता 7 ते 8 लाखामध्ये भेटले. चांगली सुविधा आहे, सिक्युरिटी वगैरे प्रॉपर आहेत. प्रत्येक ठिकाणी 2-2 सिक्युरिटी आहे, इन गेटला आउट गेटला, म्हणजे प्रॉपर सिस्टमॅटिक आहे. असं नाही की बाबा घरकुलचे घर आहेत म्हणून कशी पण नाही, आतमध्ये व्यवस्थित आहे. पद्धतशीर पार्किंगला गाड्या पण एवढ्या फॅसिलिटी नाही आहेत, म्हणून बोललो मी. त्यांना भेटलं असेल कमी रेटमध्ये, पण नशिबाचं असतं हे, पण असे नाही भेटले, डायरेक्ट लॉटरीवर भेटलेले आहेत घरं. चांगले आहेत नाही का, एक नंबर आहेत. ठीक आहे, स्पाइन सिटी मॉलच्या इथे एक कस्टमर भेटलेला. ते म्हटलं संभाजीनगरला ते मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला नाही काय, की एक रिक्षावाल्याने पोलीसवाला म्हणजे RTOवाला कोणाला तरी असं घसरट नेलेलं वाटतं, काहीतरी प्रॉब्लेम झालेला, म्हणजे एवढं डिटेलमध्ये माहीत नाही. त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर नाही का, म्हणजे तो माणूस पळून गेलेला, तर त्या शोधण्यामध्ये त्यांनी म्हणजे एवढं स्ट्रिक्ट केलेलं RTOवाल्यांनी की 800 रिक्षा गाड्यांवर कारवाई केली. त्याच्यामध्ये त्यांनी 9 लाख म्हणजे 9-9.5 लाख रुपये दंड वसूल केली. त्याच्यामध्ये म्हणजे लायसन कोणाकडं नाही, ड्रेस नाही, कोणाचं कागदपत्र नाही, कोणाचं परमिट नाही, आहे तर दुसऱ्याच्या नावावर परमिट, आणि प्लस गाड्या म्हणजे एक्सपायर झाल्या होत्या, म्हणजे भंगारमध्ये गेलेल्या ऑटो रिक्षा पण तिथं चालत होत्या, त्यांचे पण म्हणजे असं पकडण्यात आले. सगळ्या म्हणजे ऑटो रिक्षा त्या आहेत, त्या साखळ्या बांधून अशा साईडला ठेवल्या होत्या, म्हणजे कोणाचे ड्रेस नाही, म्हणजे कडक कारवाई केलेली त्यांनी तिथं. तर तेच म्हणणं आहे की बाबा इथे पुण्यात पण होऊ शकतं कधी पण. तुम्ही वाजता जेव्हा पण गाडी चालवाल तर व्हाईट शर्ट तरी घाला, व्हाईट शर्ट युनिफॉर्मवर म्हणजे चालवा गाडी, आणि लायसन ठेवा सोबत. बाकीचे डॉक्युमेंट या झेरॉक्स ठेवू शकता तुम्ही नाही का, तरी कप्प्यात वगैरे ठेवा. लायसन आणि युनिफॉर्म कंपल्सरी ठेवा, कारण की आता पुण्यामध्ये पण चेकिंग भरपूर करतात. म्हणजे स्टेशनला आतमध्ये जाऊ देत नाही, तिथे पण भरपूर म्हणजे असं स्टेशनच्या बाहेर थांबलं तरी फाईन वगैरे लगेच मारतात. तर पुण्यात पण कधी पण होऊ शकतं, कारण की इथं पण भरपूर रिक्षा वाढलेल्या आहेत. म्हणून व्यवस्थित चालवा गाडी, आणि ड्रेस युनिफॉर्म वगैरे व्यवस्थित ठेवा. ठीक आहे, हेच सांगायचं होतं. मला पण एवढं माहीत नव्हतं. ते कस्टमर गावाहून आलेलं, तेच बोलता बोललं की बाबा आमच्या इथं पण अशी कारवाई झालेली, म्हणजे 3-4 दिवस अगोदर काय ते बोलले पेपरमध्ये पण आलेलं आहे, सकाळ पेपरमध्ये संभाजीनगरमध्ये असं झालेलं आहे. तर मी पण बघितलं आहे फेसबुकला वगैरे नाही का, सर्च केलं तर येतं आहे, समोर दिसतं आहे नाही का, कुठं पण आता सर्च करायला लगेच दिसतं गुगलला वगैरे. तर सकाळ टुडेला पेपर आहे, त्याच्यामध्ये मराठी पेपर, त्याच्यामध्ये पण आलेले लिहून नाही का, की कारवाई केली वगैरे,
म्हणजे काही रिक्षा जप्त केल्या, काही बिना ऑटोच्या पासिंग पण केलेल्या नव्हत्या. तर त्याच्यामुळे कळालं तर आपल्या इथं पण कधी पण होऊ शकतं. तर काळजी घ्या सगळ्यांनी, डॉक्युमेंट पण सोबतच ठेवा. आज काय ट्रिप पडा तसं. आता डीमार्टच्या इथं थांबलो आहे, बराचसा वेळ झाला, अर्धा तास झाला. CNG पण भरून बसलो इथे. काय CNG भरली इथे पेट्रोल पंपवर, तर बसलो. आज हे पण आहे ना, उपास वगैरे चालू होता आज, त्याच्यामुळे. आज गुरुवार चालू होतं ना, मार्गशीर्षचे गुरुवार, त्याच्यामुळे कोण काय बाहेर जात नाही. म्हणजे उपास चालू असता, काय हॉटेल बिटेल कुठं कोण जात नाही, घरच्या घरीच असतं. मला डीमार्टच्या इथून तरी पडेल. थांबलं बराच वेळ झाला, बघू थांबू अजून थोडा वेळ, जाऊ पुढं.